हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम खात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सोमवारचा दिवस म्हणजे आपल्याला एकच चिंतन असलं पाहिजे, म्हणून चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. म्हणून गेल्या वेळेला हे आनंदाने जीवन जगण्याच्या आड काही गोष्टी येत असतात, त्या अंगाने आपण चिंतन करत होतो. आणि ह्या चिंतनाच्या अंगाने पाहिलं तर माणसाच्या ठिकाणी असलेले हाव आणि धाव जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत त्याला सतत आपल्याकडे काहीतरी कमी असं वाटायला लागतं. आणि त्या कमीपणाच्या दुःखात तो त्याच्या आनंदाची मौज की जीवनातल्या आनंद अनुभवता येत नाही. त्याला आनंद असतो खरा, पण पुढे पुढे अधिक अधिक मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि कुठेतरी आपण थांबलं पाहिजे हे त्याला कळत नाही, आणि त्यावेळेला त्याच्या वाट्याला दुःख निर्माण होतं. आणि ह्या संदर्भात सॉक्रेटिसने जी एक गोष्ट सांगितली ती नेहमीच अगदी बोधजन्य आहे. कारण आजच्याही प्रत्येक माणसाला हे समजून घेणं फार आवश्यक असतं की आपण किती हाव धरायची आणि त्या हावेप्रमाणे किती धावायचं, ही ज्याची त्याची कॅपॅसिटी त्याने ओळखली पाहिजे. माणसं आपली हाव संपत नाही म्हणून धावत राहतात आणि शेवटी धावता धावता कोसळून पडतात, अशा ह्या गोष्टीचा मतितार्थ आहे. म्हणून ती गोष्ट अगदी सोपी आहे, बऱ्याच वेळेला ऐकलेली पण असेल, पण ती मुद्दामून लक्षात घेणं फार आवश्यक आहे. की एकदा एक राजा गावातून जात असताना त्याला खूप तहान लागली आणि म्हणून तो तिथल्या एका शेतकऱ्याकडे जाऊन पाणी मागितलं त्याने. आता राजा म्हणून नव्हता, असा एक आपला राजेपण इतका न दाखवता घोड्यावरच बसून चालला होता, पण तिथे मी राजा असं त्याला दाखवायचं नव्हतं. तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांनी त्याला पाणी तर दिलंच, पण त्याच्याबरोबर दूध वगैरे देऊन, फलाहार देऊन त्याचं स्वागत केलं. आणि त्यामुळे राजा अतिशय खुश झाला की एवढं आदरातिथ्य करतोय पाहून. त्याने सांगितलं, उद्या सकाळी तुला एक व्यक्ती भेटेल आणि ती जे सांगेल त्याप्रमाणे तुला बरंच काही मिळू शकतं. त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला. आता हा कोण आहे वगैरे त्याला एवढंसं माहीत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी एक सरदार आले. त्या सरदाराने सांगितलं, काल तुझ्याकडे आले ते आमचे महाराज आले होते, राजा होते, आणि त्यांनी असा हुकूम दिला आहे की सकाळी सूर्य उगवल्याबरोबर तू धावायला सुरुवात करायची, आणि जितकी म्हणून संध्याकाळपर्यंत तुझ्या पायाखाली जी जमीन येईल ती सगळीच तुला मिळेल, तुला बक्षीस म्हणून मिळेल. त्या शेतकऱ्यालाही खूप आनंद झाला की शेतकऱ्याला शेती करण्यासाठी जमीन मिळण्यासारखी गोष्ट नेहमी लक्षात घ्यावी लागते. आणि त्यामुळे त्याला खूप आनंद झाला आणि त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होण्याची वाट पाहायला लागला. सकाळीच एक सैनिक घोड्यावर बसून तिथे उभा राहिला होता आणि त्याने सांगितलं, तू सुरू कर, मी तुझ्या मागे घोडा घेत जाईन आणि त्याप्रमाणे तुला ती जमीन मिळत जाईल. शेतकऱ्याने अगदी आनंदाने उत्साहाने धावायला सुरुवात केली आणि जसजसे त्याच्या पायाखालची जमीन अधिक अधिक आपल्याला मिळते हा बघून त्याला अधिक अधिक आनंद व्हायला लागला. तो अधिक अधिक, कारण जसं संध्याकाळपर्यंत त्याला धावायचं होतं म्हणजे त्याला थांबायचंच नव्हतं, आणि थांबायचं नव्हतं म्हणून त्याला अधिक अधिक जमीन हवी होती, आणि म्हणून तो अधिक अधिक धावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याला त्याच्यात दम लागायला लागला, तरी पण पुढची जमीन त्याला खुणवत होती, अजून तिथपर्यंत धावलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. म्हणून तो अधिक अधिक वेगाने आणि अधिक अधिक जमीन आपल्या पायाखाली येण्यासाठी जो धावत राहिला
आणि धावता धावता तो इतका थकला होता, दमला होता, श्वास लागला होता, पण धाव संपत नव्हती. म्हणून त्याला धाव संपवायची नव्हती. लक्षात घ्या, धाव संपत नसल्यामुळे तो अधिक जरी जमत नव्हतं तरी धावण्याचा प्रयत्न करता करता तो शेवटी कोसळला. आणि कोसळला आणि तिथे त्याचा अंत झाला. तर सॉक्रेटिस म्हणतात, आता ह्याला जमीन किती लागणार पुरण्यासाठी? की तो 6 फुटाचा असेल तर 6 फूट आणि बाय 3 फूट जास्तीत जास्त एवढी जमीन त्याला पुष्कळ झाली. म्हणजे आपण हाव असू नये, म्हणजे काहीतरी हवं असतं आणि हवं प्रत्येक माणसाला असतं, पण ही जी हवं असतं त्याची जी हाव निर्माण होते ते अधिक हवं असं माणसाला वाटतं आणि त्यावेळेला त्याचं अनिष्ट परिणाम आपल्या वाट्याला येतो. कारण त्या अधिकारी मिळवण्यासाठी तो धावतच असतो. प्रत्यक्ष धावत नसलं तरी त्यासाठी तो हे कर ते कर असं चाललेलंच असतं आणि त्याच्यातून माणूस अतिशय दुःखी होतो शेवटी. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं की हवं आहे पण त्याला मर्यादा आहेत. नको आहे म्हणू नका, हवं आहे चांगली गोष्ट आहे, हवं असणं आहे का वाईट गोष्ट नाही आहे, पण त्या गोष्टीला मर्यादा आहेत. किती हवं आणि कसं हवं या दोन्ही गोष्टी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जेव्हा माणूस लक्षात घेत नाही तर त्याच्या वाट्याला अनिष्ट परिणाम येतो आणि तो दुःखी होतो. म्हणून जगातली सगळी माणसं धावतच असतात. कोण कामासाठी धावतं, कोण आणखीन काहीतरी व्यवसायासाठी धावतं, कोण आणखीन काहीतरी मिळवण्यासाठी धावत असतात. आणि ही जी धावाधाव त्यांची चालू असते ती हवं आहे, अधिक हवं आहे ह्या भावनेतून ते धावत असतात. आणि आपली स्वतःची कुवत किंवा आपल्या स्वतःची मर्यादा त्यांना सांभाळता येत नाही आणि ती न सांभाळल्यामुळे वाट्यात दुःख येतं. म्हणून हाव धाव इथे मर्यादा हवी माणसाला, हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात. आपल्याला आनंदाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला आनंद हवा आहे, आपल्याला सुखसोयी हव्या आहेत, सर्व आहेत. त्यासाठी पैसाही हवा आहे, काही नको असं नाही म्हणायचं, हवं आहे. पण त्या प्रत्येक हवेपणाला आपल्याकडे मर्यादा आपल्याला पाहता आली पाहिजे की किती मला हवं आहे, हे हवं किती आणि मी किती धावायचं. आणि किती धावायचं ह्याची जर त्याला मर्यादा असेल तर तो दुःखी होणार नाही. मर्यादेत तो राहून जर तो धावायला लागला, मर्यादेत राहून त्याचा हवेपणा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तरी तो सुखी होऊ शकतो. लक्षात घ्या, हाव आणि धाव म्हणताना मर्यादा ओलांडली तर ती हाव धाव माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरते. आणि जर मर्यादेत राहिला तर तो आनंदाने राहू शकतो. आज लोक पैशासाठी अधिक पैसा इतके व्यवसाय म्हणा किंवा आणखीन कशाच्या अंगाने, चांगल्या किंवा वाईट मार्गाने पैसा मिळवण्याचा इतका प्रयत्न करतात, म्हणजे धावत असतात. आणि जेव्हा अनिष्ट मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा आपली मर्यादा न पाहता ते अधिक धावण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्या वाट्याला अनिष्ट परिणाम येतात. हे लक्षात ठेवा, कारण मर्यादा ते सांभाळत नाही. म्हणून मर्यादा सांभाळणं हा जीवनाचा मूलमंत्र आहे. लक्ष आनंदाने राहायचं आहे तर आपली मर्यादा आपल्याला ओळखता आली पाहिजे. मग ती शारीरिक मर्यादा असेल किंवा आपल्याला आपण जे व्यवहार करतो किंवा ज्ञानाची मर्यादा असते किंवा आपण जे व्यवहार करतो, पैसा मिळतो, त्यासाठी आपल्याला आपली मर्यादा ओळखता आली. माणसाला ही मर्यादा ज्या ओळखता येत नाही तर ती मर्यादा क्रॉस करण्याचा म्हणजे पार करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे परत वाट्याला अनिष्ट परिणाम आले असं त्यांच्या लक्षात येतं. म्हणून मर्यादेत राहाल तर सुखी व्हाल. लक्षात घ्या, पहिलंच एक लक्षात. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, सगळ्या गोष्टी हव्या जीवनाच्या अंगाने, चांगल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जितक्या करता येतील तितक्या आपल्याला करता आल्या पाहिजेत. त्यासाठी ते आपलं जीवन आहे. ही जी पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जगातलं ज्ञान अधिक आपल्याला मिळवायचं आहे. त्या ज्ञानाचा हवेपणा वाईट नाही, ज्ञानाचा हवेपणा हवा. ज्ञान सर्व अंगाने आपल्याला मिळवता आलं पाहिजे, जितकं पण मिळवता येईल. पण त्यासाठी एक लक्षात ठेवायचं, हे मिळवताना त्याच्यातून आपला आणि सर्वांचा विकास होण्यासाठी जर आपण ते मिळवत असू तर ते इष्ट परिणाम देतं. इथे मर्यादा, ज्ञानाची मर्यादा ती नसते. जितकं ज्ञान मिळवलं तितकं ती कमी.
पण पैशाची मर्यादा. पैसा अधिक हवा म्हणून माणसं वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या वाट्याला दुःख येतच किंवा अडीअडचणी ह्या येतातच, की मनाची शांती ही बिघडतेच. लक्षात चल होतं बिघडतेच. आणि जिथे मन शांती बिघडते ते सुख नसतं, आनंद नसतं. तिथे फक्त ओरबाड नसतं, आनंद ओरबडण्याचा माणूस त्यावेळेला प्रयत्न करतो. त्याला आनंद कळत नाही, पण निरनिराळ्या गोष्टीतून तो आनंद ओरबडून घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो दुःखीच असतो. आणि म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला एक लक्षात ठेवता आलं पाहिजे, जीवनाला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि ते मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण तो प्रयत्न एका मर्यादेपर्यंत करायचा असतो. तो मर्यादा पार करून आपण पुढे पुढे अधिक मिळवण्याचा प्रयत्न करायला लागेल तर त्याला त्या सॉक्रेटिसच्या गोष्टीतल्या माणसाची त्याची अवस्था होती. म्हणून हवं आणि नको हे आपल्याला कळलं पाहिजे. कधी हवं पाहिजे आणि कधी नको, कधी हो म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं हे माणसाला कळलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण म्हणतो नाही सकारात्मक केल्या म्हणजे हो हो म्हटलंच पाहिजे, नाही नाही म्हणायचं नाही. पण अनिष्ट गोष्टींना नाही म्हणता आलं पाहिजे आणि इष्ट गोष्टींना हो म्हणता आलं पाहिजे. तिथे सकारात्मक असलं पाहिजे. लक्षात घ्या. कोणीतरी तुम्हाला खूप जेवायला वाढतं, अधिक अधिक वाढते आणि तुम्हाला ते पेलवणार नाही, आपली पोटाची मर्यादा संपलेली आहे, आपल्याला माहिती आहे, तर त्याला ठामपणे नको म्हणून देऊ म्हणून सांगता आलं पाहिजे. नाही तर आपण सांगत नाही आणि आपण तसेच जेवत बसलो तर अपचनाचा त्रास होतो आणि सगळ्याच त्रास शरीराला होतो. म्हणजे साधी जेवणाची गोष्ट असते की लोक आग्रहपूर्वक जेवायला देतात किंवा जेवायला घालतात. लक्षात घ्या. आणि ह्या आग्रहपूर्वक आता ते अधिक त्यांना वाटतं की आपण जितकं आग्रहपूर्वक जास्त घालू तितकं आपलं प्रेम तिथे प्रकट झालं असं त्यांना वाटत असतं. पण जो आग्रहपूर्वक आग्रहामुळे जेवत असतो त्याचे हाल काय असतील ते तुम्ही त्यालाच विचारा. आणि म्हणून तिथे नको म्हणता आलं पाहिजे, हात पुढे आणता आला पाहिजे. नाही नको कसं म्हणायचं असं म्हटलं तर नाही चाललं. ते नको तर नकोच आणि हवं ते हवंच. म्हणून जी गोष्ट आवश्यक आहे ती हवी आणि जी गोष्ट अनावश्यक आहे ती नको. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला हव्या नको कशा आहेत त्या कळल्या तरी माणूस सुखी होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला सुख आणि दुःख असं जे आपण म्हणतो हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं सुखदुःख लपलेलं असतं. आणि या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे सुखदुःख लपतं त्याच्यातूनच हे जर न कळल्यामुळे कुठे जे लपलेलं आहे ते शोधून काढता आलं पाहिजे, जे लपलेलं आहे ते पाहता आलं पाहिजे. आणि जेव्हा ते लपलेलं ते पाहता आलं लागलं की ते आनंद होतो. म्हणून लपालपीची लहान मुलं जे खेळ खेळतात त्या लपलेल्या माणसाला शोधून काढलं मुलाला तर लगेच त्या पकडणाऱ्या मुलाला आनंद होतो. तसं जीवनात आपल्याला हा आनंद अनेक ठिकाणी लपलेला आहे, तो कसा शोधायचा हे आपल्याला चांगलं कळलं पाहिजे. लक्षात घ्या. इथे हे कळणं म्हणजे जीवन जगण्याची कला असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद घेता येतो. आनंद घेण्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं काही नसतं. अगदी कोणाशी चांगलं गोड बोलला, चार शब्द त्याला हसवलं, आनंद दिला तरी खूप असतं. की तो आला, कोणी समोर तुमच्या घरी आलं माणूस तर त्याला आनंद देता आला पाहिजे आपल्याला. की आनंदाने त्याचं स्वागत करणं, त्याच्या अनेक चांगल्या गोष्टीची त्या घडलेल्या गोष्टींची आठवण करून देणं की ज्याच्यातून त्याला आनंद होतो. आणि प्रत्येक माणसाला कौतुक हे आवडतंच. लक्षात ठेवा. देवाला तर आवडतं आणि माणसाला पण आवडतं. कोणी आपलं कौतुक केलं असं कोण म्हणणार नाही, अरे वाईट झालं. कौतुक केलं तर त्या कौतुकाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पटकन दिसतो आणि हा चेहऱ्यावर आनंद दिसला की आपल्याला आनंद होतो. म्हणून खऱ्या अर्थाने कौतुक करायला नेहमी चांगलं. खोटं कौतुक करू नये. खोटी स्तुती, खोटं कौतुक हे त्या माणसाचा अहंकार वाढवतं. लक्षात घ्या. पण मनापासून खऱ्या चांगल्या गोष्टीचं जर आपण कौतुक करायला लागलो तरी आपण आनंदाने जीवन जगत असतो. म्हणून आपलं हे जे सगळं जीवन आहे ते इतकं सहज आहे आणि सहजपणे जीवन जगण्यात आनंद आहे. आता आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, किती सहज आहे. पण तो श्वास तुम्ही जोराजोरात घ्यायला लागा, थोडा वेळ तुम्हाला वाटतं हा मी जास्त वेळ घेतो, किती वेळा घ्याल. जास्त वेळ घेऊ शकत नाही. तो त्या श्वास घेण्यामध्ये दम लागतो. उलट म्हणजे श्वास घेता घेता दम लागतो.
माणसं थकतात म्हणतो, दम लागणं म्हणतात, तेव्हा श्वास कमी पडायला लागला की आनंद दम लागतो म्हणतो ना आपण. धावायला लागला की श्वास कमी पडायला की दम लागला, धाप लागली असं म्हणतो. पण नुसता श्वास जोराजोरात घ्यायला लागला की एका वेळ एक मर्यादा संपली की त्या श्वास घेण्याचा त्रास व्हायला लागतो, त्याच्याने आपल्याला दम लागायला लागतो. तर श्वास कमी घ्यायला लागलो, म्हणजे रोखून ठेवलं आणि सोडलं, रोखून ठेवलं सोडलं तरी तिथे दम लागतो. पण तो श्वास जन्माला आल्यापासून सहजपणे जो आपल्याला चालतो तिथे आपण दमतही नाही, थकतही नाही, तिथे बस झालं असंही म्हणत नाही. तर तो सहज असतो, तो सहजाप्रमाणे आनंदाने तो आपल्याकडे चाललेला असतो. आणि तो सहजपणे श्वासोच्छवास हा आपला आनंद असतो, आपल्यालाच माहीत नाही की आपण सहज श्वास घेतो आणि श्वास सोडतो, इथे आपल्याला सहज आनंद आहे. ह्या सहज श्वासोच्छवासामध्ये जेव्हा अडथळे आणतो आपण की तिथे कुंभकाच्या नावाखाली किंवा आणखी दुसऱ्या गोष्टीच्या नावाखाली त्या श्वासावरती सहजतेमध्ये जर बदल झाला तर मात्र ते आपल्यासाठी दुःखदायक असतं. म्हणून सहज असलेल्या गोष्टी सहजपणे करता आल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं. की सहज आपल्या शरीरामध्ये रक्तस्राव चाललेला आहे, रक्ताभिसरण चाललं आहे, छातीचं सहजपणे कार्य, हृदयाचं कार्य चाललेलं आहे, हे सहज आहे म्हणून आनंद आहे. तेच त्या हृदयाला काही त्रास झाला, जरासं काही दुखलं किंवा जरासं काहीतरी इकडे तिकडे झालं आणि पटकन 2 क्षणासाठी हृदयाचं रक्ताभिसरणामध्ये काहीतरी अडथळा आला तर सगळं काही दुःख निर्माण होतं, माणूस घाबरतो किंवा त्याच्यावर आणखीन काही अनेक परिणाम होतात, सगळं होतं. म्हणजे सहजतेमध्ये आनंद आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सहजतेने सर्वांशी आनंदाने जीवन जगलं पाहिजे, सहजतेने आनंदाने. म्हणून सहजानंदाने जीवन जगण्यात खरा आनंद आहे, लक्षात ठेवा. पण ह्यासाठी म्हणजे कुठून तरी ओढून ताणून आनंद मिळवायचा प्रयत्न करायची गरज नाही. आपण जिथे आहोत तिथे आनंदमयच असतो आणि हे आनंदमय असतो तिथे सहजता असते, तिथे आनंद असतो. आणि सहजता नसते तर आनंद नसतो. गाढ झोपेमध्ये आपण सहज असतो, बाजूला काय आहे काय नाही काय चाललेलं आहे ते माहिती नसतं, इतके आपण सहज असतो. आणि इतके सहज असतो म्हणून आपण आनंदात असतो. म्हणून गाढ झोपल्यानंतर आपण उठल्यानंतर काय म्हणतो, बरं वाटलं का, कारण तिथे सहज आनंदात असतो म्हणून. पण ती झोप मोड तुम्ही केली कोणी, तर सहज असलेली झोप तोडली कोणी, तर काय होतं, आपण त्रासतो, त्राकतो, डोकं दुखतं किंवा आणखी काही गोष्टी होत असतात. आणि म्हणून इथे सहजतेला फार महत्त्व. म्हणजे जीवन आपलं सहज आहे आणि सहजतेने आपल्याला हे जीवन जगायचं आहे. तिथे खूप मोठे वर खाली आडेवडे घेतले किंवा काहीतरी वेडावाकडे वळणं घेतली तर तो सहजानंदाला बाधा निर्माण होते आणि तरी तो आनंद आपल्याला चाखता येत नाही. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आपण काहीच करायचं नुसतं गपचूप बसावं, नाही. प्रयत्न प्रत्येकाने करायचे आहेत आणि प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्नामध्ये यश असतं. म्हणून यश असेल तर आपल्याला आनंद असतो, अपयश असेल तर आपण दुःखी होतो. म्हणून यश अपयशाची व्याख्या बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी केली जाते. आता कालच भारत पाकिस्तानचं मॅच झाली, भारतीय लोकांना भारत जिंकला म्हणून खूप आनंद झाला आणि पाकिस्तानी लोकांना पाकिस्तान हरला म्हणून खूप आनंद झाला. एकच घटना, पण एकाच घटनेमध्ये काही लोक सुखी झाले आणि काही लोक दुःखी झाले, कारण पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे, लक्षात घ्या. आपल्या भावनेतून माणूस सुखी आणि दुःखी कसा होतो त्याचं एक सुंदर उदाहरण की माझी माणसं, माझा भारत जिंकला, माझा देश जिंकला म्हणून तो आनंद. आणि पाकिस्तानी लोकांना वाटलं आपला देश म्हणजे आपली टीम हरली म्हणजे आपला देशच हरला आणि त्यामुळे ते दुःखी झाले. आता ही भावना आहे, खरं म्हणजे खेळ येतो आणि त्या खेळात जिंकणं आणि हरणं कोणाला तरी करावं लागतं आणि त्याचा खेळाचा आनंद आपण घेता आला पाहिजे. जिंकल्याचा आनंद घ्यायला हरकत नाही, पण त्यासाठी हरलं म्हणून दुःखी व्हायचं कारण नाही. दोघांनी चांगले अटीतटीने खेळले आणि अटीतटीने खेळता खेळता एकाचा जय होतो आणि एकाचा पराजय होतो. हे त्या खेळाची ती घडणच तशी आहे की त्याच्यामध्ये कोणीतरी जिंकायचं असतं आणि कोणीतरी हरायचं असतं. पण हा सगळा खेळ आहे म्हणून जर माणसाने पाहिला तर त्यात यश अपयश किंवा सुख दुःख काही नसतं, ते आनंदी आनंद असतो. तिथे आपण म्हणणार नाही असं झालं मी सुखी झालो, असं झालं आनंदी झालं. पण
ज्यावेळेला माझेपणातून आपण हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला तो खरा आनंद नसतो. थोडा वेळ तो आनंद असेल पण नंतर मग हळूहळू तो विरत जातो. म्हणून माझेपण, मी आणि माझेपण ह्याच्यामध्ये माणसं आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात, तितकेच ते तिथे अडकतात. महत्त्वाचं लक्षात ठेवा, गुंततात आणि गुंतवण्यात दुःख असतं. म्हणून ह्या सगळ्या जीवनाच्या अंगाने प्रत्येक ठिकाणी जर आपण हे पाहायला लागलो की आपल्याला मर्यादेत संयमाने कसं राहता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. जिथे संयम सुटला तर तिथे आपल्याकडनं अनिष्ट कर्म झालं तर त्या कर्मातून वाईट परिणाम आपल्याकडे येतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी संयम असला पाहिजे. संयम हा महत्त्वाचा गुण आहे आपल्या जीवनात असला पाहिजे. की इथे लोक पार्ट्याला जातात, काहीतरी दारू वगैरे पित असतात, पण जो संयमशील माणूस असतो तो तिकडे जाऊन सुद्धा तो त्या दारू किंवा अन्य दुसऱ्या व्यसनी गोष्टींना हात लावत नाही. हा त्याचा संयम असतो. आता संगती तशी गती, गती तशी मती असं जे म्हटलं जातं की न पिणारा माणूस पण तिथे जर पार्ट्यांमध्ये बसायला लागला की हळू तो प्यायला लागतो, पण ती संगतीचा परिणाम असतो. पण तिथे जाऊन न पिणारा माणूस एखाद दुसरा असतो पण त्याच्याकडे तो संयम असतो आणि त्यामुळे तो या सगळ्या गोष्टीतून वाचतो. त्याच्याकडे चांगले संस्कार असतात म्हणून त्या गोष्टीतून संयम येतो आणि संयमातून तो वाचतो. म्हणून संगत ही माणसाला त्याची प्रगती घडवून आणू शकते किंवा अधोगती घडवून आणू शकते. म्हणून प्रगती घडवून येणारी जी संगत असेल तिथे आपल्याला राहता आलं पाहिजे. अधोगती जिथे होत असेल की अधोगतीकडे वळवणारी संगत असेल त्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. दोन्हीकडे लक्षात ठेवा. नुसतं माणूस म्हणून जीवन जेव्हा जगतो आपण तेव्हा आपल्याला सहजतेने आनंद मिळवायचा आहे किंवा प्रयत्न करून आनंद मिळवायचा आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे त्या करता आल्या पाहिजेत. पण तिथे संगत चांगली पाहिजे आपल्याबरोबर. जर संगत चांगली नसेल तर माणसाला अनिष्ट कर्म त्याच्याकडनं घडतं आणि त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला अनिष्ट फळ मिळतं. महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या सर्व अंगाने जे आपण विचार करतो की इथे माणसाने सतत आनंदाने जीवन जगायचं असेल तर त्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे की हाव आणि धाव, कुठपर्यंत धावायचं आणि कुठपर्यंत हाव असली पाहिजे याची मर्यादा प्रत्येक माणसाला कळली पाहिजे. जे आपली मर्यादा ओळखून आणि हाव धाव आपल्या मर्यादेत ठेवतात ते सुखी असतात, समाधानी असतात. पण जे ही हाव धावाची मर्यादा सांभाळत नाहीत ते दुःखी असतात. आणि म्हणून हा सर्व जीवनाचा जो अभ्यास आहे तो प्रयत्नवादाच्या दिशेने असला पाहिजे, दैववादाच्या दिशेने असो. लक्षात नशिबात असेल तर मिळेल असा विचार करून जर माणसं जीवन जगत असतील तर कधी चांगली परिस्थिती आली तरी नशिबामुळे आणि वाईट परिस्थिती आली तरी नशिबामुळे म्हणत असतं यांच्याकडनं कर्मच होणार नाही. सगळं नशिबावर हवाला ठेवून गपचूप बसलेले असते. प्रयत्नातून यश मिळतं, प्रयत्नातून यश मिळतं. प्रयत्नांती परमेश्वर असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ तो आहे की यश जे आपल्याला हवं असतं. यश म्हणताना यशाच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणाला परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर त्याला यश मिळालं असं आपण म्हणतो. कोणीतरी व्यवहार करतं, बिझनेस करतो आणि बिझनेसमध्ये त्याला चांगला पैसा मिळाला की त्याला आपण म्हणतो त्याला यश मिळालं, तो यशस्वी झाला. कुठेतरी स्पर्धा आहेत वक्तृत्वाच्या आणि त्या वक्तृत्वाच्या स्पर्धेमध्ये त्याचा पहिला नंबर आला की तो म्हणतो मला यश मिळालं, मी यशस्वी झालो. पण जीवनाच्या अनेक गोष्टींमध्ये माणसाला आपण त्या त्या पातळीवरती यशस्वी आहोत, यशस्वी आहोत की यशस्वी झालो असं म्हणत असतो. पण खरं हे यश नेमकं कशात आहे हे लक्षात आलं पाहिजे. सगळ्या ह्या वस्तू मिळवण्यात यश आहे की मनात समाधान राहण्यात यश आहे. मन जर असमाधानी असेल सगळ्या गोष्टी तरी मन असमाधानी असेल तर त्या यशाचा काही उपयोग नाही. एखादी गोष्ट मिळाली म्हणजे आपण विचार केल्यापेक्षा जास्त मिळालं तर तिथे माणसाला समाधान पटकन प्राप्त झालं पाहिजे. जर समाधान मिळालं नाही तर तो ते मिळालेल्या अचानक मिळालेल्या गोष्टी सोडून टाकतो किंवा त्याच्या हातातून निघून जातात.
म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे अधिक मिळतात, म्हणजे आपण प्रयत्न न करता मिळतात असं आपण म्हणतो, किंवा नशिबाने मिळतात असं म्हणतो पण त्या गोष्टींना आपल्याला सांभाळून ठेवता आलं पाहिजे. त्यामुळे अधिक हावधाव वाढवून घेता कामा नाही. जे मिळालं त्यात समाधान जर असेल माणसाला तर तो सुखी होतो. म्हणून समाधान हे सर्वात मोठं आपलं धन आहे. लक्षात ठेवा, मनाचं समाधान झालं पाहिजे. आणि समाधानी वृत्ती जितकी माणसाकडे असेल तितका तो आनंदी असतो. म्हणून यशाच्या मागे कुठपर्यंत धावायचं ही मर्यादा माणसाला कळली पाहिजे. ती जर कळली नाही तरी तिथे दुःख निर्माण होतं. म्हणून जगात सर्व ठिकाणी मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम असं रामाचं वर्णन करतं. कारण तो संयमशील होता, त्याने मर्यादा सांभाळली होती, सगळ्या गोष्टींची मर्यादा. आणि त्या नात्याची मर्यादा म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीशी आपला जो संबंध आहे त्याची मर्यादा तो सांभाळत होता. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. आणि जो मर्यादा पुरुषोत्तम असतो तो सतत समाधानात असतो. तिथे मर्यादा असली पाहिजे, संयम असला पाहिजे, समाधान असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळत जातात तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी जीवन जगतो. लक्षात ठेवा, यशस्वी जीवन म्हणताना कोणती मोजमापपट्टी लावायची असा प्रश्न पडतो. म्हणून इथे जीवनोदय सांगते, स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरु केली आहे. म्हणजे आपण स्वतःही सुखी व्हायचं आहे आणि आपल्यामुळे इतरांनाही सुख मिळालं पाहिजे किंवा इतर सुखी झाले पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टीतून जेव्हा आपल्याला तो अभ्यास किंवा तो प्रयत्न करता आला आणि तर त्याच्यातून आपण आनंदी होतो आणि इतरही आनंदी होतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण यशस्वी जीवन जगतो. कारण सगळं काय मिळाल्यानंतर माणसाला शेवटी काय असतं, आनंद होतो. खूप पैसे मिळाले तर काय होतं, लॉटरी मिळाली तर काय होतं, आनंद होतो. आता आनंद त्या लॉटरीमुळे होतो की आपण आपल्या भावनेतून आनंद मिळवतो की आनंद व्यक्त करतो, तर आपण आपल्या भावनेतून आनंद व्यक्त करतो. खूप पैसा मिळाला हे निमित्त आहे, पण त्याच्यामुळे आपल्याला जो आनंद, आपली भावना निर्माण होते तशी त्या भावनेतून आनंद होतो. मग मुळात ह्या गोष्टींमुळे मिळालं पाहिजे म्हणण्यापेक्षा आपलाच ठिकाणी असलेला हा आनंद आपल्याला सहजपणे अनुभवता येतो हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे हाव आणि धाव सुटेल. मर्यादा कुठपर्यंत त्याची जाणीव होईल आणि त्या जाणीवेतून माणसाला सुख, शांती, समाधान सगळं काही प्राप्त होत असतं. म्हणून इथे दैववादी नको तर तिथे प्रयत्नवाद हवा. तिथे अमर्याद धावाधाव नको तर तिथे मर्यादित धाव असली पाहिजे. सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. आणि हे जेव्हा गोष्टीचा आपण विचार करायला लागतो तर आपण सहजतेने सहज सुखी होतो. सहज सुखी आहे. सुख हे बाहेरून आणायचंच नसतं की बाहेरून मिळवायचं नसतं. ते जे आपल्या आत आहे त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा असतो, तो खरी सुख असतं. आणि ते शांती सुख आपल्याला जेव्हा मिळतं त्या जीवनामधला आनंद आपण सहजपणे स्वीकारतो. म्हणून हे शांती सुख आपल्याला मिळवता आलं पाहिजे. ते शांती सुखात राहता आलं पाहिजे. आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्याचं चिंतन ज्याचं त्याने केलं पाहिजे. मार्गदर्शन भरपूर असतं पण मार्गाक्रमण प्रत्येकाने स्वतः करायचं असतं. त्या मार्गदर्शनाप्रमाणे मार्गाक्रमण करावं लागतं. आणि हे मार्गक्रमण जे करतात ते जीवनात आनंदी असतात, यशस्वी असतात. आणि त्यामुळे अशा लोकांचं जीवन आनंदाने बहरलेलं असतं. म्हणून आपण नेहमी विचार करायचा की हा आनंदात आपण कसं राहिलं पाहिजे. म्हणून आपणही आनंदात आणि सर्वही आनंदात. फक्त मी आनंदात राहिलो असं नव्हे. लक्षात ठेवा, मला मिळालं म्हणजे बस झालं, मला काय करायचं इतरांचं. हा विचार आपल्याला अनिष्ट गोष्टी, अनिष्ट परिणाम मिळवणारा ठरतो. म्हणून मलाही सुखी व्हायचं आणि सर्वांना सुखी व्हायचं. लक्षात ठेवा, सर्व सुखी झाले पाहिजेत. आणि हे सर्व सुखी झाले पाहिजे ही इच्छा जितकी आपल्याकडे यायला लागते, प्रगट व्हायला लागते, तितकं ते सुख आपल्याकडे आकर्षित होतं. आणि म्हणून सर्व सुखी व्हावेत ही भावना सतत आपल्याकडे दरवळत राहिली पाहिजे. लक्षात ठेवा,
सतत आपल्या मनात गुंजत राहिली पाहिजे. आणि ही जेव्हा गुंजत राहायला लागते तेव्हा मनाला एक वेगळं समाधान मिळतं. आणि असं समाधान सर्वांना मिळो आणि आपलं जीवन आनंदाने जगो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.